नमस्कार, मी सोनाली प्रत्यूच्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. तर आज संध्याकाळी व्हिडिओला सुरुवात केलेली आहे आणि आज संध्याकाळचं जे डेली रुटीन आहे ते तुमच्याशी शेअर करणार आहे. इथे मी व्हॉइस ओव्हर करते कारण एवढं वारं येते घरात आणि काहीच आवाज नव्हता येत. मी व्हिडिओ नंतर काढलं, मी आत्ता एडिटिंग करायच्या वेळेस बघितलं तर काहीच समजत नव्हतं काय बोलते, त्यामुळे व्हॉइस ओव्हर करते. तर बाहेर शेतातले असं काही वातावरण झालं होतं आणि दिवस मावळलाच होता जवळपास. आणि त्यानंतर ना आज आमची प्राप्तीची तब्येत खराब झाली आहे, तर आता ती उद्या स्कूल एकदा चहा झाला आहे, पुन्हा एकदा चहा होणार आहे आणि आज पनीरची भाजी बनवायची आहे. तर बघूयात आता ना 6 वाजता सुरुवात करेल कारण लाईट आली ना मग इंडक्शनवरतीच करत असते स्वयंपाक, म्हणजे गॅसची बचत होते. त्यामुळे मग जेव्हा लाईट नसते तेव्हा गॅसवरती करते. तर असं प्राप्तू आप्या चल आतमध्ये चल. प्राप्तुडीचं दुखत आहे, काय होतंय पडन तो. ते काय केलंय बघू. प्राप्ती पाठी मागो. तुटलं का? काय बनवलं होतं? काय ट्रे? प्लेन? अच्छा प्लेन. प्राप्ती बरं वाटतंय का तर तुला? नाही प्राप्ती, अगं बोल की, मळमळ होती का? भांडणं बंद करा आणि घ्या ते बनवून. काय रे बाळा? प्रतुष, ए प्रतुष काय करतोय? काय त्याच्या हातात? क्लिप? दिव्यात क्लिप ठेवलाय त्याने. तुमचं प्लेन झालं का बनवून? नाही अरे करा पटकन. संपले का? तेवढेच होते का चिमटे? पाठीमागं थोडं करायचं मग. बस आता झालं बघू. छान आहे. तू केलं. दे तिच्याकडे. तुला पाहिजे? बाळाला दे रे, बाळाला दे. बस बस. तर आता ना मला प्रतूसाठी खायला करायचं आहे काहीतरी. म्हणा बाळा हसतोय. तर मी ते ठेवलं होतं काजू बदाम भिजवत घालत. तर हे बघा, यात 2 काजू बदाम भिजत घालत ठेवले. हे तर मेन म्हणजे सकाळी द्यायला पाहिजे, पण काय होतं तो सकाळी खातच नाही. त्यामुळं मी असं कधी पण दुपारी किंवा मग संध्याकाळी देते. तर आता मी भिजत घालून ठेवलं होतं आणि आता तो झोपेतून उठलाय आणि संध्याकाळी. आणि त्याबरोबर खजूर पण घेते. ते थांबा, खजूर पाहिजे आम्हाला. आणि इकडंच आम्ही घेतो. हे बघा आमच्या हाताने चाललंय घ्यायचं काम. इथे मी खजूर घेतली आणि बदाम जे होते ते सोलून घेते आणि काजू, खारीक, खजूर आणि बदाम हे सर्व एकत्र मिक्सरमध्ये बारीक करून घेते.
आणि त्यानंतर थोडंसं बारीक केलं की त्यात दूध ॲड करून एकदम बारीक अशी प्युरी तयार करते, म्हणजे बाळाला खायला सोपं पडेल असं. इथे छान अशी प्युरी रेडी आहे. तरी कमी क्वांटिटीमध्ये केली आहे कारण तो तेवढंच खातो, त्यामुळं कमीच करते मी. त्यानंतर ते प्राप्ती सांगत होती की आज भाजी पप्पा बनवणार आहे. तर भाजी बनवायला घेतली तर तीळ घेतले ते आणि टॅमॅटो, कांदा. तरी ते सर्वात अगोदर पनीर तळून घेते आणि हे टॅमॅटो कांद्याची प्युरी बनवायची आहे आणि सर्व मसाले पण काढायची तयारी चालू होती. तर इकडे काही तीळ होते ते भाजून मिक्सरमध्ये बारीक करणार होते आणि यात ते तमालपत्र, लवंग, चक्री फूल आणि इकडं पनीर मसाला हे सर्व घेतलं होतं आणि इकडं पनीर तळून काढून घेतले. त्यानंतर पनीर तळून घेतलं, पनीरचा मसाला होता तो काढला होता आणि त्यात सगळे पनीर टिक्का मसाला घेतला, दूध टाकायचं, हळदी पावडर असते, धना पावडर आणि लाल मिरची पावडर हे सगळं. आणि इथे हवरी घेतली आहे भाजून वाटून आणि त्यानंतर कांदा आणि टॅमॅटोची पेस्ट आणि हे तमालपत्र वगैरे, लवंग आणि ते काय याला काय म्हणतात, चक्री फूल. ओके, अजून बाकीचे काय काय मसाले ते पण घ्यायचे ना. पनीर मसाला घ्यायचा साधा कोणता? हा वाला. तो मसाला होता त्यात दूध टाकलं, ग्रेव्ही मसाला आहे, तर दूध टाकायचं आणि हलवून घ्यायचा चांगला. बघूयात कसं कलर छान झालं. आता याच्यात हळदी टाकायची, त्यातच टाकायची का? तेलात नाही टाकायची का? हे सर्व मसाले यातच मिक्स करायचे का? हा आपला साधा तिखट मसाला. तिखट हा खूप कमी तिखट आहे, जास्त घालायचं का नको? धना पावडर 2 चमचे आणि मिरची पावडर टाकली नव्हता. नाही, ही मिरची पावडर आहे, हा घरचा मसाला आहे, चालतंय. दोन्ही पण तिखट नाही, एकदम नॉर्मल आहे ना. आणि हा पण पनीर मसाल्यातच एक फोडावं लागणार आहे पॉकेट. खाली नका सांगू, आचार्यला फास्ट करतात. त्यानंतर इथे तेलात तमालपत्र, लवंग, मिरे, चक्रफूल हे सर्व अगोदर टाकलं आणि हे परतून घेतलं छान असं. आणि याने छान अशी टेस्ट येते कढई मसाल्याने. त्यानंतर थोडंसं अजून तेल ॲड केलं आणि तेलामध्ये बाकीचे जे होते प्युरी बनवलेली टॅमॅटो आणि कांद्याची प्युरी ही मिक्स केली आणि ही पण छान 5 ते 7 मिनिट चांगली परतून घेतले, एकदम तेल सुटेपर्यंत छान असे. आणि त्यानंतर जे बाकीचे सर्व मसाले जे होते या पातेल्यात बनवलेले हे सर्व टाकले, त्यात ॲड केले आणि हे पण छान असं हलवून घेतलं आणि नंतर त्यात थोडंसं पाणी पण ॲड केलं म्हणजे ते चांगले. त्यानंतर त्यात पाणी पण ॲड केलं आणि ते छान असं तेल सुटेपर्यंत परतून घेतले. आणि मग टोमॅटोची हवरी होती म्हणजे तिळाचा जो कूट केलेला होता
तो त्यात मिक्स केला. तर याने ना छान अशी भाजीला एक प्रकारची चव पण येते आणि एकदम घट्टसरपणा येतो. त्यामुळं ही हावरी जी आहे ती ॲड केलेली आहे आणि एकदा तुम्ही नक्की ट्राय करा. खूप छान वाटते, खूप छान चव येते भाजीला यामुळे. तर त्यानंतर हे सर्व मिक्स करून घेतल्यानंतर थोडंसं अजून त्यात पाणी ॲड केलं, म्हणजे आपल्याला हवी तशी प्युरी भाजी जशी पाहिजे ना तेवढं पाणी ॲड केलं. आणि बाकीचं पाणी म्हणजे ते मिक्सरचं भांडं जे होतं तेच धुवून टाकलं, कारण त्याने जर पाणी टाकलं तर वेगळी छान अशी चव येते आणि इतर भांड्यातून आपण पाणी टाकतो तेव्हा वेगळी येते. आणि उकळी फुटल्यानंतर त्यात जे पनीर होतं ते टाकलं. आमचं पनीर जरा ते लाईट नव्हती त्यामुळं थोडंसं असं हे झालं होतं ढिल्लं, त्यामुळं त्याचं जरा शेप नाही राहिला त्याला. आणि पण भाजी एकदम छान अशी झाली होती आणि छान अशी उकळी करून घेतली त्याला. भाजी नंतर शिजवून झाल्यानंतर त्यावरती कोथिंबीर टाकली आणि एकदम छान असा वास येत होता भाजीचा आणि पूर्ण किचनमध्ये वास सुटला होता, पण टेस्टी पण तेवढीच झाली होती. आणि भाजी वगैरे झाल्यानंतर मग आम्ही रोटी बनवायला घेतली. रोटी बनवल्यानंतर पहिली छोटी रोटी ती स्वामींसाठी नैवेद्य बनवला आणि स्वामींना तो ठेवला आणि मग बाकीच्या रोट्या करून घेतल्या. आणि मग प्रत्येक जणाला गरम गरम रोटी हवी असते, तर मग एक जण जेवण करून घेतलं. तर म्हटलं होतं पूर्ण रुटीन शेअर करू, पण ते काय पॉसिबलच नाही झालं, कारण मुलं पण पाठीमागं जेवणानंतर भांडी वगैरे सर्व काम आम्हाला 10 वाजले आवरायला. त्यामुळं आजचा व्हिडिओ इथंच एंड करते. आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग.